घरात बबली काहीतरी वाचत बसली आहे. खेळून बंटी आत येतो. त्याला गंमत करायची नेहमी सवय आहे. बबली अभ्यास करते वाटतं. ही जर अभ्यास करत बसली तर मला पण अभ्यास करावा लागणार. काय ग, काय करतेस? अरे लागलं ना, किती जोरात मारलास. पण तू पुस्तकात डोकं घालून काय करतेस सांग ना. पुस्तक वाचते. ओ माय गॉड, कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा विचार आहे की काय? घाबरट बबली कुठली? सारखा सारखा चिडू नकोस हा. आई बघ ना ग, सारखा मस्ती करतोय. काय रे, किती मस्ती करताय? बंटी, बाहेरून आलास ना, मग तुला हातपाय धुता येत नाही? हो गाई, पण बबलू तू एक नंबरची घाबरट आहेस हा. डरपोक डरपोक डरपोक. मला घाबरट म्हणू नकोस. मी कोणाला घाबरत नाही. मी एक ना एक दिवस नक्की बक्षीस मिळवेन. तेव्हा तू तोंडात बोट घालून बघत राहशील. बघू हा, मी पण त्या दिवसाची वाट बघतोय. तू जर बक्षीस मिळवलंस तर मी पण विराट कोहली होईन. अशा प्रकारे दोघांची दंगामस्ती चालू असते. बबलीला मनातून वाटत असतं की एक ना एक दिवस सर्वांची तोंड मला बंद करायची आहे. माझा घाबरट बबली हा शिक्का पुसून टाकायचा आहे. आतून आईचा आवाज येतो. चला, शाळेत जायचं नाही का? तयारी करा. किचनमध्ये आई आणि बबली यांच्यात गप्पा चालू असतात. काय ग, काय मस्ती चालू होती? बंटी सारखं मला चिडवत असतो, घाबरट बबली म्हणून. मग काय त्यात? आई तू पण आता? नाही ग, मी तुझी मस्करी केली. मी एक सांगू? ती गोष्ट तू करशील? हो नक्की, सांग ना. बरं सांगते हा. मला एक सांग, तुझ्या शाळेत किती स्पर्धा होतात? खूप होतात. मग तू त्या स्पर्धेत भाग का घेत नाहीस? मला भीती वाटते. कसली ग? मी हरेन त्याची. मला सर्वजण चिडवतील आणि स्टेजवर गेली की माझे पाय थरथर कापतात. नाही तर तुला सर्वजण चिडवतातच ना, घाबरट म्हणून. मग एक दिवस भाग घे की. पहिल्यांदा मला पण भीती वाटायची, पण मी स्पर्धेत भाग घेऊ लागली तशी माझी भीती कुठल्या कुठे निघून गेली. वाव आई, खरंच का? मग काय, खरंच. पहिल्यांदा तुला भीती वाटेल, नंतर प्रॅक्टिस झाली की तुला खूप मज्जा यायला सुरुवात होईल. तुझ्याशी बोललं ना की बरं वाटतं. आता मी स्पर्धेत भाग घेईन. मला बक्षीस नाही मिळाले तरी चालेल, पण मी भाग घेणार. हो ग माझी सोनपरी, आता कशी माझी लाडुली शोभतेस. जा आता, नाश्ता कर आणि शाळेत जा, उशीर होतोय. आईने समजावून सांगितल्यानंतर बबली थोडी शांत झाली होती. ती आता शाळेची तयारी करू लागली. टीचर वर्गात येतात. आज टीचर एका स्पर्धेची अनाउन्समेंट करणार आहेत. गुड मॉर्निंग स्टुडंट. मी आज तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगणार आहे. आपण शाळेमध्ये कविता वाचन ही स्पर्धा घेणार आहोत आणि स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना मोठं बक्षीस देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी ऑफिसमध्ये येऊन नाव नोंदवायचं आहे. चला तर मग यावर्षी कोण कोण भाग घेणार आहेत बघूया. बंटी, बबली, चिंगी, परी, गुड्डी घेणार ना मग सर्वजण भाग? हो, आम्ही सर्वजण भाग घेणार. पण बबलीचं मला वाटत नाही ती भाग घेईल की नाही. ती तर घाबरट आहे ना. अरे कोणीच हसू नका, शांत बसा. घेणार ना बबली भाग? यावर बबली काहीच बोलत नाही, शांत बसून असते. काय ग बबली, एकटीच का बसली आहेस?
आज टीचरने वर्गामध्ये स्पर्धेची अनाउन्समेंट केली. तू भाग घेणार आहेस की नाही, की घाबरून पळून जाणार आहेस? तू पण चिडू लागलीस की मला. तू कुठल्याच स्पर्धेत भाग घेत नाहीस म्हणून म्हणाले. तुझा प्रत्येक स्पर्धेत नंबर येतो. मला खूप भीती वाटते ग, माझा नंबर नाही येणार. घाबरतेस कसली? मी सर्व स्पर्धेत भाग घेते. मी पहिल्यांदा घाबरायची, पण सारखं स्पर्धेत भाग घेऊन माझी भीती कुठल्या कुठे निघून गेली. हो, मी पण आता प्रयत्न करेन. मी पण स्पर्धेत भाग घेणार. आज टीचरकडे नाव देते. शाब्बास, जा लवकर जा. टीचर ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात बबली दरवाजाजवळ येते. मे आय कमिंग टीचर? यस, कम इन. गुड मॉर्निंग बबली, प्लीज कम. मला माझं नाव नोंदवायचं आहे. अरे वा, छान छान. भाग घेतलास तर तू नक्की यशस्वी होशील. मी नक्की यावेळी प्रयत्न करणार. बेस्ट ऑफ लक बबली. थँक्यू टीचर. आणि अशा प्रकारे बबलीने स्पर्धेत भाग घेतला. आता तिने मनात ठरवलं, मी स्पर्धेत भाग घेणार आणि यशस्वी होणार. त्यासाठी मला कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील. घरी आल्यानंतर बबलीच्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात. आरशासमोर उभी राहून कविता वाचन करत असते. मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. माझ्या मनातील भीती मला घालवायची आहे. माझा घाबरट बबली हा शिक्का मला पुसून टाकायचा आहे. मी प्रयत्न करणार आणि नक्की यशस्वी होणार. मी आज रात्रभर कविता वाचनाचा सराव करणार. बबली रात्रभर कविता वाचनाचा सराव करत असते. रात्रीचे 2 कधी वाजतात ते तिला कळत सुद्धा नाही. आणि कविता वाचता वाचता कधी तिला झोप लागते हे तिला कळत सुद्धा नाही. सकाळी आई तिला उठवत असते. उठ बबली, उठ. आज तुझी स्पर्धा आहे ना. हे ऐकल्याबरोबर बबली पटकन उठून तयारीला लागते. आज शाळेचा स्पर्धेचा दिवस. टीचर माईकवरून अनाउन्समेंट करत असतात. झाली का सर्वांची तयारी? मी एक एक स्पर्धकाचं नाव घेणार आहे. त्याने माईक समोर येऊन कविता वाचन करायचे आहे. आर यू रेडी? येस टीचर. सुरुवातीला गुड्डी येते. ती कविता वाचून जाते. नंतर चिंगी येते. तिच्या पाठून परी येते. आणि शेवटी टीचर बबलीला बोलावतात. सर्वजण जोर जोरात ओरडत असतात. घाबरट बबली, घाबरट बबली, घाबरट बबली. पण बबली कोणाकडेच लक्ष देत नाही. तिने आज मनोमन तयारी केलेली असते. कारण सर्वांना आज दाखवून देणार होती ती, मी घाबरट बबली नाही म्हणून. यू कॅन डू इट बबली, कम ऑन. बबली घाबरत घाबरत पुढे येते. माईकवर कविता वाचायला सुरुवात करते. आई म्हणजे गोंडस छाया, दुःखामध्ये सुखाची माया. रागवली तरी प्रेमच असतं, तिच्या मिठी जग जिंकलं जातं. आई म्हणजे ओल्या डोळ्यात हसू, सतत माझ्यासाठी तिचा ध्यासू. चुकलो तरी हात धरते, माझं जग तीच घडवते. बबली 5 मिनिटं कविता वाचत असते. सर्वजण तिच्याकडे बघून आश्चर्यचकित होत असतात. पहिल्या प्रयत्नात ती उत्तम कविता वाचन करत होती. सगळेजण भावुक होऊन तिची कविता ऐकत असतात. आता सगळ्यांना आईची आठवण येत असते. कविता वाचून झाल्यावर सर्वजण बबलीला वन्स मोर असे ओरडत असतात. वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर. आज रिझल्टचा दिवस. शेवटच्या रिझल्टची वेळ येते. सर्वजण रिझल्टची आतुरतेने वाट बघत असतात. गुड मॉर्निंग स्टुडंट.
ज्याची आपण आतुरतेने वाट बघत आहात ती वेळ आता आलेली आहे. मी पहिल्यांदा 3ऱ्या नंबरची अनाउन्समेंट करणार आहे, नंतर 2ऱ्या आणि शेवटी प्रथम क्रमांकाची. 3रा नंबर आलेला आहे तो म्हणजे चिंगीचा. 2रा नंबर आलेला आहे गुड्डीचा आणि पहिला नंबर आलेला आहे तो म्हणजे ओळखा पाहू बरं. आणि यावर्षी पहिल्यांदाच पहिला क्रमांक पटकावलेला आहे तो म्हणजे बबलीने. कॉंग्रॅच्युलेशन बबली, यू हॅव डन इट. तू तुझं नाव घाबरट बबली पुसून टाकलं आहेस. वाव. अभिनंदन बबली. थँक्यू गुड्डी. अभिनंदन बबली. थँक्यू बंटी. अशा प्रकारे बबलीने आपलं घाबरट बबली हे नाव पुसून टाकलं. आता तिच्या मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. ती धावत धावत घराकडे जाते. बघ आई, माझा पहिला नंबर आला. अगं काय म्हणतेस? अरे वा, माझ्या सोनपरीचा नंबर आला. अभिनंदन बबली. बघ, मी तुला बोलले होते ना, प्रयत्न केलास तर सगळं शक्य आहे. हो ग आई, आज तुझ्यामुळे मी यशस्वी होऊ शकले. तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. यश मिळो अगर न मिळो, प्रत्येक स्पर्धेत मी भाग घेणार. माफ कर बबली, तुला आजपासून मी चिडवणार नाही. अरे, तुझ्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला. तूच तर माझा खरा गुरु आहेस. जर तू मला चिडवलं नसतं तर मी भाग कसा घेतला असता. आता तू विराट कोहली सारखं खेळून दाखव. अशा प्रकारे बबलीने आलेल्या संधीचं सोनं करत आपल्या भीतीवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.